चला मॅचला होतो सुरुवात. 63 धावांचं आव्हान गोलंदाजीवरती गणेशाला, स्ट्रायकरला मनोज, नॉन स्ट्राईकला विशाल. ही निगडी संघाची आक्रमक जोडी आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकामध्ये 63 धावांची गरज आहे. गोलंदाजी करत असताना कुठेतरी ताम्या थोडासा बिघडला आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघ मानेवाडी संघाने याचाच फायदा घेत चांगली बॅटिंग केली. पहिलाच बॉल भन्नाट वेग आणि याच वेगावरती स्वार होत असताना बॅटर मनोज यांना थांबवलंय. पहिला बॉल डॉट बॉल. या बॉलवरती चांगला स्ट्रोक लगावला. एक धाव तर आली. दुसरीचा इथे प्रयत्न केला जाईल. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा घेतल्या. तिसरीचा प्रयत्न, परंतु 2 धावा. इथे 2 धाब्याने सांघिक धावसंख्येचं खातं आणि वैयक्तिक धावसंख्येचं खातं उघडताना बॅटर मनोज आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा आल्या. यावेळेस वेगात टाकलेला बॉल, परंतु फलंदाजी ती बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला धक्का टीम मोरिया 11 निगडी या संघाला लागताना आपल्याला पाहायला मिळते. या बॉल वरती काय घडलं जाते. प्रवीण यांना देखील बाद केलं जातं. आणखीन एक धक्का टीम मोरिया 11 निगडी या टीमला लागलाय. फलंदाजी ते बाद झालाय. आणखीन एक धक्का. नवीन फलंदाज निलेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. या बॉलवरती काय घडलं जातं. आणखीन एक फलंदाज बाद. या स्पर्धेमध्ये अखंड शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित चॅम्पियन ट्रॉफी 2025 विकेटची हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज पट्ट्या मानेवाडी गावचा गणेश आणि केला त्याने कारनामा. सलग 3 विकेट प्राप्त केल्या.